सात धातू जो सांगल त्याला आपण बक्षीस देणार शेवटी. हॅलो, परीक्षा आहे ना, डिस्ट्रीब्युटरने सांगायचे पहिल्यांदा ट्रेन अटेंड केली त्यांनी सांगा त्याला सात धातू सांगायचे, बक्षीस आहे त्याला बाहेर. हो सर बक्षीस आणलं का? हाय आणले. वाचून नाही लोक डायरेक्ट उचलायला लागले. ओके चलो मी समजून सांगतो नका टेन्शन. सात धातू म्हणतात, किती म्हणतात? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि याच्यासाठी इम्पॉर्टंट काही बॉडीने पाचन केलं पाहिजे, बरोबर ना. जसं मिनरल ड्रॉप वापरला तर आपली बॉडी ऍसिडिक असेल तर न्यूट्रल करण्यामध्ये काम करतो, तसं आपली बॉडी न्यूट्रल असली पाहिजे. उदाहरणासाठी आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आणि प्रत्येक माणसाच्या शरीराने पाचन केलंच पाहिजे. पण नकळत आपल्या शरीराच्या आतमध्ये ऍसिडिक असणाऱ्या गोष्टी जातात ज्या आपल्या शरीराला व्यवस्थित पाचन करू शकत नाही, बरोबर ना. आपल्या खाण्यामध्ये रेग्युलर लेवलला सोडा वापरला जातो. आपण रोज खाण्यात सोडा वापरतो का? प्रश्न पडला काय लोकांना? हा काका जोरात सांगा. आपण घरात वापरत नाही, पण बाहेर जे खातो त्यात प्रत्येक सोडा असतो. काकाचं म्हणणं आहे की मी घरात जे खातो त्या सोडा नाही, पण बाहेर जे खातो त्यात. तर माझा प्रश्न आहे की किती लोक घरातलं जास्त खातात आणि बाहेरचं कमी खातात? सर घरचं खातात. ओके अजून? हॅलो, माणूस एवढा आळशी होत चालला, गाडीत उतरायला जमत नाही. गाडीत कसा वडापाव येईल, गाडीत कशी मॅगी, घरी कसा पिझ्झा येईल, ह्याच्यावर डोकं लावले. हॅलो, खरंय खोटं आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, झोमॅटोचा सर्वे होता लोकसत्ता पेपर मध्ये. तर त्यांनी पुण्यामध्ये सर्वे केला गेला. त्यांनी सांगितलं 76% पुणेकर घरी जेवण मागवतात. हॅलो, काय म्हणलं मी? झोमॅटो सांगतो, मी नाही सांगत. आणि काकाच असं म्हणणं आहे की बाहेरचे जेवढं येतं त्यात. खरंय खोटं आहे? आता ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो, आपण घरामध्ये जे तांदूळ आणतो, तांदूळ पॉलिश केले जातात, त्याच्यामध्ये सोडा वापरला. तुम्ही धुतल्यानंतर थोडासा फेस आले जाणवल तुम्हाला, येतो डाळीला येतो. आणि जेवढं पण आपण आता घरामध्ये जे रिफाईंड ऑइल वापरतो, जे दिसायला पांढरं दिसतं, त्याच्यामध्ये सुद्धा कॉस्टिक सोडा वापरला. मग आपण घरात सोडा वापरतो का? कळलं? तुम्ही वाटत असेल का लोट पौर्णिमा होती त्याला भजी केली ते सोडा टाकला होता, असं नाही. खरंय खोटं आहे? ओके. मग आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक का वाटतं त्याचं एक बेसिक कारण आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, ह्याला काय म्हणतात? पार्लेजी. पार्लेजीचा बिस्किट पुडा आहे. पार्लेजीच्या प्रत्येक बिस्किट पुड्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरलं जातं तर ह्याच्यामध्ये घटक लिहिलेला असतो की ह्याच्यामध्ये आम्ही वापरलेलं आहे काय वापरले? गहू. आणि कंसात लिहिलेलं असतं मैदा. व्हाईट आटा, बरोबर. मैदा आपल्या शरीरासाठी पचन संस्था आपली कमकुवत करतो. मॅडम काढो एक बिस्किट. खाऊ नका जाता नाही लागल्या. खाल्लं की जे सात धातू मध्ये शरीर बघा, ज्या माणसाचं शरीर चांगलं आहे, बरोबर ना. आपण काकांचं नाव घेऊ. काका तुमचं नाव घेतलं चालेल ना? काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर. तू जोरदार नाही पाहिजे, वारी यंत्र आहे का लोक? समजा काकांचं शरीर आहे, एक्झाम्पल समजून घ्या. काकांचं शरीर शुद्ध आहे. काका वय किती चालू आहे आता? 57. सरांचं वय चालू आहे आणि सरांचं कुठल्याही प्रकारचा आजार नाही. वात, पित्त, कफ सगळं बॅलन्स आहे, सगळं अन्न पचन चांगलं होतं. आता एक्झाम्पल, काका जे पण अन्न खातात, खाल्लं की सात धातूत रूपांतर होते. सात धातूत रूपांतर होणं म्हणजे सगळ्या गोष्टी पाचन होतात. दिसतंय तुम्हाला? बरोबर का? पचल्यानंतर सात धातू तयार झाले, कुठल्याही प्रकारचा विकार होणार नाही. वात, कफ, पित्त सगळं बॅलन्स होणार. पण चुकून काका वडापाव खाण्यासाठी सारसबागला चक्कर मारली तर पावामध्ये पोटॅशियम ब्रोमाइट असतं. हॅलो, पावामध्ये सोडा वापरला जातो, बरोबर. त्याच्यानंतर वडापावसाठी पण सोडा वापरला, कारण जंबो वडापाव खातो, थोडा फुगला पाहिजे. हॅलो, गार्डन वडापाव कोण कोण खातो? गार्डन वडापाव माहिती तुम्हाला कुठे भेटतो? कॅपमध्ये. तो गरम खाल्ला तुम्ही, काय म्हणतो मी, तर तो तुम्हाला पाचणार. तुम्ही 2 तासानंतर तो वडापाव मला खाऊन दाखवायचा, मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देतो. किती लोकांनी ट्रायल केलाय? तुम्ही तो वडापाव आणा 2 तासानंतर खा. एखाद्या वडापावला ब्रँडला मी नाव नाही ठेवत, पण तुम्ही ट्रायल बघा. वडापाव खरेदी करायचा आणि तो किती तासानंतर खायचा? हो. काय होतं सर? म्हणजे त्याचे जे गुण आहेत ते गरम आहेत तोपर्यंत तुमची बॉडी त्याला डायजेस्ट करू, आणि ती जेव्हा डायजेस्ट नाही करू शकत त्याचे इन्फेक्शन बॉडीच्या आतमध्ये जातात. आता एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये हा एक सोडा आहे बाजारामधला, बरोबर ना. इनो वापरतो ना आपण. हा, थोडं इनो म्हणून आम्ही वापरतोय.
हे बॉडीच्या आतमध्ये असंच काय तर सोडायचं प्रमाण जातं थोडं थोडं. आणि 7 धातू जे बनतात ना खाल्ल्यानंतर किती धातू बनतात? 7, बरोबर ना. आता ज्या गोष्टी पचलेल्या होत्या त्या काय होतात बघा. आता ज्या लोक जास्त बाहेरचं खातात त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये अशी केमिकल रिएक्शन तयार होती आणि ज्या गोष्टी बॉडीच्या आतमध्ये पचलेल्या असतात ते अनडायजेस्ट व्हायला चालू होतात. काही लोक म्हणतात खाल्ल्यानंतर थोडी डच डच होते, वर आले, ह्याचं असंच काहीतरी होतं बघा आता हळूहळू. आता काय काही लोक मध्यंतरी गावच्या जत्रा बित्रा असेल तर बकडं कोंबडं सगळंच खायला जातात ना. असंच काही तर खाल्लं की बॉडीच्या आपण त्यांची रिएक्शन होती दिसते. हा ना येईल तुम्ही ना हल्लो, तुम्ही नका हल्लो, तुम्ही खालीच ठेवा. सगळं हळूहळू माणसाचं वर येते. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची प्रोसेस आलं होते असं. मग आता ह्याच्यात तुम्ही ओमीची गोळी खा, अजून कसली गोळी भेटतात काय काय भेटतात लोक, पॅन, अजून पॅन पॅन कॅन टॅन बॅन सगळं खाते, बरोबर ना. डोलं फोलं मोलं सगळं खातात. बेसिक प्रॉब्लेम चालू होते बॉडीच्या मध्ये. म्हणून मी मग सांगितलं ऑटो इम्युन डिसीज. एक गोळी खाल्ली, हॅलो ऐका, पित्ताची गोळी खाल्ली. कशाची गोळी खाल्ली? पित्त बरं होतं, पण जे पण केमिकलची गोळी खाल्ली जाते त्याच्या बॉडीत दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या ऑर्गनला इम्पॅक्ट पडतो. कळलं तुम्हाला? नाकाचा डॉक्टर कानाचा इलाज करतो का? कानाचा डॉक्टर डोक्याचा इलाज करतो का? डोक्याचा ज्याला आजार असतो तो गुडघ्याच्या डॉक्टरकडे जाऊन जमेल का? जेवढे अवयव आहेत तेवढे आपला प्रॉब्लेम असा असतो, आजार झालेला असतो पित्ताचा. पित्त बरं होतं, पित्ताच्या गोळीमुळे शरीरामध्ये पोटाच्या पेप्टिक अल्सर होतो. वारंवार पित्ताच्या गोळ्या खाल्ल्या तर आतड्याचे आजार चालू होतात. त्याला कळतच नाही मला आतड्याचा आजार कुठला झाला. पित्ताची गोळी बाजूला ठेवली, पोटा डॉक्टरकडे गेला. पोटाचा डॉक्टर पोटाचे आजार बरे करतो, ते सगळं खाल्लं जातं, पण वारंवार पोट साफ होत नाही. याला निद्रानाश, झोपच लागत नाही. माहितीये तुम्हाला? पोटाचा आणि झोपेचा लय जवळचा संबंध आहे. ज्या ज्या माणसाने पोटाच्या आजारासाठी ट्रीटमेंट घेतली त्या माणसाला बघा, एकदा झोपला आणि रात्री एकदा उठला, 2 नंतर झोपच लागत नाही. त्या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून ह्या कुशीवर. किती लोकांना अनुभव आला असं माहिती तुम्हाला? घरामध्ये नाही प्रकार आहेत असे. खाल्ली होती गोळी कशाची? पित्ताची. त्रास झाला पोटाला. पोटाचा त्रास झाला कशाला? डोक्याला. झोप अर्धवट झाली, सकाळी कामाला लवकर जायचं होतं, बायकोने डबा लवकर नाही केला, दोघांची भांडणं झाली, गेला तिकडं. परिणाम आहेत बरं काय. हॅलो, गोंधळ झाला, ह्या दोघांच्या भांडणात ह्याचा बीपी वाढला, तिचा बीपी वाढला. दोघं गेले दवाखान्यात कशासाठी? बघा कोणाकोणाला समजलं काय झालं. ते म्हणतं सल्ला बीपी आला कुठनं. खरं खोटं? बीपीच्या डॉक्टरकडे जातो, बीपीला औषध नाही, डॉक्टर देतो रक्त पातळ व्हायची गोळी. बीपी साठी औषध आहे का? मानसिक तणाव चालू झाला ना त्याला. इकडं पोट साफ होणार, त्याला रातची झोप होणार, नोकरा बायकोची भांडणं झाली, तिला बीपी ह्याला बीपी. बीपीची गोळी घ्यायला चालू झाले. वारंवार बीपीची गोळी खाल्ल्यामुळं बॉडीमध्ये युरिक ऍसिड वाढायला लागलं. पाय सुचतात, गुडघं दुखतात, जॉईंट पेन व्हायला लागला. त्याला एक पण डास नाही चावला तरी पण चिकनगुन्ह्याची लक्षणं जाणवायला लागली. खरे खोटे? तू जातो डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणतो तुम्हाला चिकनगुन्हा झालाय. प्रॉब्लेम होता बीपीच्या गोळ्या वारंवार खाल्लेली, युरिक ऍसिड वाढले, जॉईंट पेन व्हायला लागलाय. तो चिकनगुन्ह्याच्या लक्षणं त्याची गोळ्या खातो. खरे खोटे? अशा गोळ्या खात खात त्याच्या घरात किलोनी गोळ्या लिटरने औषधं चालू होतं. हॅलो, समजलं तुम्हाला? त्याच्यामुळं प्रिकॉशन पहिली घेतली पाहिजे, योग्य सल्ला घेतला. लोकांनी एवढ्या गोळ्या खाल्ल्या त्यांच्या बिचाराच्या किडनी डॅमेज झाल्या. काही लोक असे एवढ्या गोळ्या खाल्ल्यात आता हातपाय सरळच होत नाहीत, वाकडेच झाल्यात. अशा घटना आहेत बरं का. केमिकलचे एवढे भयानक रिएक्शन आहेत की माणसाचे हातपाय बरे होत. काही माणसाने एवढ्या गोळ्या खाल्ल्या, डॉक्टर म्हणतो ह्याच्या बॉडीत कुठलंच औषध काम करत नाही, याला घरी घेऊन जावा. कोणाकोणाला माहिती अशा घटना ऐकल्यात आम्ही? आहे. मी एका लेडीज कडे गेलतो, एवढा प्रॉब्लेम होता, डॉक्टर म्हणला हिच्या बॉडीतनं रक्त काढाय नसच सापडत नाही. ऐकलं का तुम्ही? कधी बघितलं का नस सापडत नाही? खरं सर?
होते असं? काय घटना घडत असतील? बॉडीत बऱ्याच प्रकारची न्यूट्रिशनची कमतरता, योग्य आहार नाही, योग्य झोप नाही, ह्याच्यामुळे अनेक घटना घडतात. म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, माणसाने वेळेत उठावं, वेळेत जेवावं आणि वेळेत काय सांगितलं मी? असं म्हटलं जातं, जो माणूस लवकर उठे, लवकर झोपे, त्याला दीर्घ आयुष्य. कळलं तुम्हाला? आता आम्ही एवढं सांगतो, लवकर उठा, लवकर जेवा, लवकर झोपा. समजलं तुम्हाला? तर तुम्ही सगळ्यांनी मला ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. विश्व हेल्थ हॅपीनेस.